नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक काव्यदर्शन या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 3 भागांपैकी तिसरा भाग वाचतो. या कवितेतील निर्भर तरल अनुभव रसिकांच्या आस्वाद प्रक्रियेत विरघळत जातो. तो या कवितेतील तेवढ्याच तरल रूपलावण्याने. अधूनमधूनची पारदर्शी अलवार शब्दकळा, लयकारीचे नादसंवेदन सहितचे माधुर्य आणि पारंपरिक प्रतिमांतूनही नवउन्मेषाचा प्रत्यय देणारे कल्पना चातुर्य या गोष्टींचे संघटन कवीच्या तरल अनुभवाला सुरूपतेची बंदिश मिळवून देतो. तुझी सजावट मेघ सावळी, ठाई ठाई किरण सावली, अवघे जगणे सोन सुगंधी, सारा ओथंब नभीचा. अशी शब्दकळा, दिवस सोन चाफ्याचे, रात्र कृष्ण कमळीची, कोवळा पाऊस, अशी रूप स्पर्श संवेदक विशेषणे, तसेच लाटा लहान लहान, त्यांना पाण्याची तहान, किती ऋतुबहराचे आले, किती जहराचे आले, अशी विरोधी लयाची स्पंदने कवितेच्या रूपाला लावण्य प्रदान करीत असतात. लयकारीचे नादसंवेदन तर ठाई ठाईचे. प्रकाशवाटा नदीत लाटा, काठावर घणघणती घंटा, काठावर काकडारती, झनझन झांजरत्या वेळेला. गोकुळ लयीत देऊळ राईत, गोपूर पाण्यात, श्रीरंग गाण्यात, अभंग रंगात, आनंद कंदात, रंग तरंगात, फुल बहरात, हंबर कानात, अंबर प्राणात. पाऊस असा श्वासांचा, पाऊस असा भासांचा, पाऊस मोकळ्या रानी, मोरांची गातो गाणी. पाऊस मित्र झालेला, पाऊस चित्र झालेला, पाऊस म्हणजे मंत्र, पेपर म्हणजे यंत्र. ऋतुगाण्याचा, ऋतू न्हाण्याचा, हुरहुरत्या पळघटिकांचा, झावळ सावळ मेघांचा, घट्ट मिठीतील दोघांचा. आणि आता या कवितांतील प्रतिमांचे रूपलावण्य बघायचे. प्रथम प्रतिमांचे काव्यगत कार्य सांगायलाच हवे. या प्रतिमाचा अनुभवाला कविता रूप देत असतात. प्रतिमांच्या रूपलावण्यातून कविता मूर्त होत असते. कितीतरी भावस्पंदने प्रतिमांच्या लावण्यातून व्यक्त होत असतात. म्हणजेच एकूण कवितेचे आंतरलावण्य प्रतिमांच्या रूपलावण्यातून प्रकट होत असते. आणि कवीच्या सर्जनातील या प्रतिमा रसिकांच्या आस्वादात सहसर्जन निर्माण करीत असतात. मुक्त ध्वन्यार्थांचे अनेक रंगी, बहुआयामी, अनेक भावार्थक स्पंदने निर्माण करीत असतात. प्रस्तुत कवितांमध्ये हे प्रतिमा लावण्य अनेक ठिकाणी दर्शन देत आंतरलावण्य, आशय लावण्य, अनुभव लावण्य व्यक्त करीत असते. कवितेची ओळ इथपासून प्रतिमांचे आंतरलक्षी रूपलावण्य रसिक अनुभवत असतो. चिमूट त्याच्या आयुष्याची धूळ, हा मैफलीतला एकच शुद्ध निशाल, ही देवाघरची सकाळ संध्याकाळ. शब्दाचा इथला मळा असा. प्रेमपूर्वक मी तयांचा, शिंपला हिरवा मळा, दिवे खोल डोहातले, जणू अंतरंगातील झुंबरे. माझ्या काळीज डोहात लाटा अनावर होत, मनात मोगरीचा ताटवा, तनुवर रोमांचाहून बहरते. तेव्हा डोहात चांदणं पसरतं. मिठीत घेता कविता रतीला, तिला भोगताना स्वतः संपणे. असे झपाटून टाकलेल्या जुन्या काळातील आठवण. झेपावत आले पक्षी परदेशीचे, अंगणात माझ्या पडले कपटे चार, त्यातून उमलली पाने हिरवीगार. जाणीवेतील उद्ध्वस्त मनोवस्थेला चैतन्य देणारी नेणिवेतील हाक अशी. गगनातून येई
अटळ अनाहत हाक उरीचे निखारे विझलेले. विवस्त्र लावण्यवती कशी तर अशी, तू विमुक्त श्रावण झाड, तू विमुख वृक्षासम. आणि सकाळी सकाळी पहाट वेळेला प्रकाश वाटांना झऱ्याचे उमाळे पाखरांची गाणी झऱ्यात भिजून मनामध्ये माझ्या आली उतरून. आणि संध्याकाळी पैलतिरी जाताना जातो शिंपाया कैवल्याचा म्हणा. या संदर्भातले एक खूप लक्षणीय आविष्करण हे कविराज हृदय जोडताना स्वतःचे ते लोभस व्यक्तिमत्व या प्रतिमांच्या माध्यमातून सांगतो आहे. मी कळ्यांचा देठ झालो, पाकळ्यांचा गंध झालो, हृदय जोडताना रेशमाचे बंध झालो. चैत्र वैशाखात रानी कोकिळेचा कंठ झालो, पौर्णिमा सर्वत्र माझी मी तयाचा अंत झालो. पावसाळा गडद होता श्रावणातील ऊन झालो, मानसी येता उदासी सागराची धून झालो. गगन विस्तारून येता पाखरांचे पंख झालो, रस पिकोनी सांडताना मी फळांचा डंख झालो. मी असा सर्वत्र होतो, मी मला विसरून गेलो, हृदय जोडताना त्यामध्ये विखरून गेलो. यानंतर बोलूया करूळच्या कवितांबद्दल. मधु मंगेश कर्णिक यांचे हे कोकण प्रांतीचे गाव. या गावातील त्यांच्या बालपणीच्या स्मृतींशी संवाद साधत लिहिलेल्या या कविता जणू त्यांचे बालस्मृती चरित्रच. पिवळा जर्द लिंबाचा बहर, रसरसलेले आंबे, फणस, उत्कट सुगंधी कदंब आदी फळाफुलात, तसेच रसरसलेले इंद्रकोप फुलपाखरे यांच्याबरोबर खेळत बागडणारे ते त्यांचे बालपण. मंगेश दादा, आई, आजोबा, आतेबाय, बळीराम वाघरे, कृष्णा महार आदी माणसांसोबत जेवणारे, फिरणारे, देवस्थळातील रामेश्वर, महापुरुष आदींची प्रार्थना करणारे त्यांचे बालपण. त्या संबंधीची कविता म्हणजे जणू मर्ढेकरी लयकारी समीक्षेसारखी संवादी विरोधी लयावर झोके घेत समतोल लयात शांत विश्रब्ध होणारी कविता. दरोड्यानंतर कफल्लक झालेला मंगेशदादा पाठोपाठ बाबू गेला, आतेबाई खचली आणि घर रिकामे झाले, लवणलेल्या घागरीसारखे. या विरोधी लयानंतर आता घराला पुन्हा फुले आली, पाखरांची दारातल्या फणसावर गाणी सुरू झाली. अशा संवादी लयात लवणलेली घागर कधीतरी पूर्ण भरलेली होती आणि मग समतोल लयात मन विश्रांत होतं. आई उजेडासारखी घरभर, आई अथांग अलोट, आई तिन्ही सांज आई. अशा संवादी लयानंतर आई गेली. त्याला आता 50 वर्षे झाली. या विरोधी लयानंतर आता या नंदादीपाची का कधी मंद होते मिणमिण? या प्रश्नाचे उत्तर नाहीच असे मिळून आईचा नंदादीप समतोल लयात मंदपणे उजळतच असतो. चव्हाट्यावर प्रचंड वड पिंपळ अनादी कालापासून उभे, जणू गावासाठी परमेश्वराचे 2 डोळे. या संवादी लयानंतर वड पिंपळ गेल्या पावसाळ्यात भुईसपाट झाले. या विरोधी लयात कविताही भुईसपाट उद्ध्वस्त होते. पण सर्वत्र हिरवागार भाद्रपद, मळ्यात हिरवी भाते पोसवलेली या हिरव्या पिवळ्या निसर्गाशी संवादी लयात गाऊ लागते भजन. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. त्याच भजनाने त्याचा मळा पिकतो समतोल लयात. या मधल्या दरवाजाची चौकट, मंगेश दादांच्या जुन्या घराची दौलत या संवादी लयानंतर आता घर नवीन झाले. या मंगलोरी कौलांच्या सिमेंट घराला ही जुनी चौकट या विरोधी लयानंतर खरंच शोभत नाही का? या प्रश्नाला समतोल लयाचं उत्तर सूचक शोभेलच. या तळ्यात न्हालो, या तळ्यात धालो,
इथेच सुचली कितीतरी गाणी. या संवादी लयानंतर या तळ्यातील लव्हाळ्याबरोबर लहान लहान झालो असे विरोधी लयात बोलताना काठावरील सातवेणीबरोबर दिगंताला पोचलो असा समतोल लय कवीच्या भावमयतेला खूप उंचावर नेतो. पुरातन देवराईला सतत अंधारातला रामेश्वर स्वयंभू सर्वत्र व्हावे हे त्यानेच शिकवले. या आंतरिक भावाशी संवादी लय साधणारा कृतज्ञतेचा उद्गार स्वयंभूला स्वयंप्रकाश अंधारातीलच रामेश्वरांनी दिला. संवादी विरोधी भावलयाची गुंतागुंत करीत बागडणारे हे विविधांगी मन फुलांबरोबर आणि फुलपाखरांबरोबर अधिकच बागडणारे. संवेदनाक्षम निर्मितीक्षम मन, पायाखालच्या कातळासारखे कठोर मन, टेंबलीवरील वडासारखे उत्तुंग होणारे विशाल मन, चव्हाट्यावरील पिंपळासारखे मानी टोकदार मन, चिवारीच्या काठासारखे पण न मोडणारे मन, उन्हासारखे हसणारे रडणारे मन, त्याच्या भोवती पावसाचे पाखरू शाळेच्या वाटेवर शाळा विसरून गाऊ लागते विरोधी लयात पावसा गो पावसा गो. पण संवादी लयातील धनधान्याच्या शेतीभातीसाठी आणि मग समतोल लयातील भाव व्यक्त होतोच शेती भावती शेती भाती. इथे या प्रकरणाचा शेवटचा 3रा भाग संपवतो. धन्यवाद.